नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। हल्ली सर्वांच्या दारासमोर पेरूचे झाड असते। आज आपण बनवणार आहोत पेरूची चटणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हिंग, साखर आणि मीठ आणि पेरू। सर्वात आधी आपण पेरू चिरून त्यातील बिया काढून घेऊ। नंतर पेरूचे बारीक बारीक तुकडे करू। नंतर त्यात मिरची, लसूण, कोथिंबीर, साखर व मीठ टाकून बारीक करून घेऊ। चटणी करताना त्यात पाणी टाकू नये। चटणी वाटून झाल्यावर ती एका भांड्यात काढून घेऊ। नंतर त्याला कढईत तेल तापवून मोहरी व जिरे, कढीपत्ता याची फोडणी करून घेऊ। यात जर आपण लसूण टाकला नाही तर ही चटणी उपवासाला सुद्धा चालते। नेहमी पेरू खाऊन आपल्याला कंटाळा येतो। पेरूची ही चटणी एक वेगळा प्रकार म्हणून आपल्या तोंडाची चव पालटवणारा आहे। पेरूपासून मिळणारे क जीवनसत्व आपल्या शरीराला फायदेशीर आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।